2014 नंतरची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की 2014 मध्ये केवळ 20 बैठका झालेल्या आहेत, 2015 मध्ये 35 बैठका झालेल्या आहेत, 2016 मध्ये 39 बैठका झालेल्या आहेत, 2021 मध्ये तर फक्त 15 बैठका झालेल्या आहेत आणि 2022 मध्ये 31 बैठका झालेल्या आहेत। जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा लोकशाही खूप आनंदात असते। त्याचं कारण असं आहे की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा लोकशाहीला सरकार नावाचं एक बाळ जन्माला येतं आणि हे सरकार नावाचं बाळ हे या लोकशाहीला बळकटी देतं, सबळ करत असतं। एक वर्ग सत्तेमध्ये बसतो, एक वर्ग विरोधी पक्षामध्ये बसतो आणि लोकशाहीचा कारभार, लोकशाहीचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होतो। परंतु लोकशाहीची थट्टा केव्हा सुरू होते, जेव्हा विरोधक हे सत्तेच्या बाकावर जाऊन बसतात तेव्हा लोकशाहीची खरी थट्टा सुरू होते। विरोधकांनी सत्तेच्या बाकावरती बसू नये का, तर निश्चितच विरोधकांनी सत्तेच्या बाकावर बसू नये जोपर्यंत लोक त्यांना सत्ताधारी म्हणून निवडून देणार नाहीत तोपर्यंत। परंतु झालंय असं की विरोधी बाकावरती आता खुर्च्या रिकाम्या दिसायला लागलेल्या आहेत, सर्वच लोक सत्ताधारी बाकावर जाऊन बसायला लागलेले आहेत। केंद्रातलीही तीच अवस्था आहे आणि राज्यातलीही अवस्था तीच आहे। आणि मग जेव्हा विरोधकांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही सत्ताधारी वर्गामध्ये सहभागी का झालात, सत्तेच्या बाकावरती जाऊन का बसलात, त्यावेळेस विरोधी बाकावरचे लोक सांगतात की आम्हाला विकास करायचा आहे आणि विकासासाठी आम्ही सरकारच्या सोबत गेलो आहोत। खरं तर हा विकास नसतोच, मुळात हा विकासाची देखील केलेली एक थट्टा असते आणि म्हणून विकास करायचा असेल तर विरोधकांनी अतिशय सक्षमपणे, सबळपणे आणि मोठ्या ताकदीने आपल्या विरोधी बाकावरतीच बसलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये विकास होत असतो। जेव्हा विरोधी पक्ष, विरोधातले लोक जेव्हा सत्तेमध्ये सहभागी होतात, सत्तेमध्ये जाऊन मंत्रिपदं घेतात, तेव्हा तो विकास झालेला नसतो, तर तिथे लोकशाही संपुष्टात आलेली असते। लोकशाहीचं वैभव कुठे दिसतं आपल्याला, जर त्या लोकशाहीमध्ये एखादा विरोधी पक्ष हा सक्षम असेल, मजबूत असेल आणि तो सरकारसोबत सातत्याने भांडत असेल तर तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही असते। परंतु आता ही लोकशाहीच राहिलेली नाही, कारण इथे विरोधकच नाही आहेत। एखादं सरकार निवडून येणं आणि त्याने सत्ता स्थापन करणे म्हणजे लोकशाही नाही होत, तर त्या सरकारमध्ये सक्षम विरोधी पक्ष असणं म्हणजे लोकशाही होतं। आणि म्हणून जिथे सक्षम विरोधी पक्ष असतो तिथंच खऱ्या अर्थाने लोकशाही असते। केंद्राची अवस्था तीच आहे आणि राज्याची अवस्था तीच आहे। लोकशाहीमध्ये आम्हाला एक हाती सत्ता द्या हे वाक्यच चुकीचं आहे। लोकशाहीमध्ये एक आमच्यासोबत मजबूत असा विरोधी पक्ष द्या असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं पाहिजे, परंतु असं कोणीही म्हणत नाही। आम्हाला विरोधकच नको आहेत अशा भूमिकेमधून सध्याचं सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकशाहीचा जो उच्चांक आहे तो अतिशय ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतो। ते अतिशय नीच पातळीवरती लोकशाहीचा उच्चांक आलेला आहे। तो इतका खाली गेलेला आहे की तो आता समुद्र सपाटीच्या जमीन लेवलला देखील राहिलेला नाही। आणि म्हणून आपण ज्यावेळेस लोकशाही स्वीकारली होती तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की लोकशाहीचा हा जो उच्चांक होता तो किती ढासळलेला आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या वेबसाईटवरती दरवर्षी एक अहवाल प्रकाशित होतो आणि या अहवालामध्ये एक सांगितलं जातं की किती विधिमंडळाची अधिवेशनं झालेली आहेत, किती बैठका झालेल्या आहेत, हे या अहवालामध्ये सांगितलं जातं। जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, अर्थातच 1 मे 1961 रोजी ज्यावेळेस सरकार स्थापन झालं, त्या वर्षीचा जर आपण रेकॉर्ड बघितलं तर त्या वर्षी जवळपास 81 बैठका विधिमंडळाच्या झालेल्या आहेत। आणि आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आजच्या परिस्थितीमध्ये केवळ 2022 मध्ये केवळ 31 बैठका झालेल्या आहेत। हा सगळा जर रेशो आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की 1961 मध्ये 81 बैठका झाल्या, 1962 मध्ये 58 बैठका झाल्या। आपण जर या सर्व 10 वर्षामधला कालखंड बघितला 1961 ते 70 मधला, तर 1968 मध्ये जवळपास सगळ्यात उच्चांक पातळी गाठलेल्या बैठका झालेल्या आहेत। अर्थातच एका वर्षामध्ये 90 बैठका झालेल्या आहेत। परिस्थिती वेगळी होती, महाराष्ट्रामध्ये बसेसची व्यवस्था नव्हती, रेल्वेची व्यवस्था नव्हती, तर आजच्याप्रमाणे विमानं नव्हती, तरीही ही मंडळी बैठकांना उपस्थित राहत होती आणि विधिमंडळाच्या बैठका सातत्याने होत होत्या। आमदार तत्कालीन परिस्थितीमध्ये एसटीने जात होते, काही ज्यांना रेल्वेने जात होते, स्वतःच्या गाड्या देखील काही आमदारांकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये नव्हत्या, विमानाची सेवा तर अजिबातच नव्हती, पण तरीही बैठकांची संख्या जास्त होती। आमदार विधानसभेमध्ये जाऊन बैठकांना उपस्थिती देखील लावत होते।
हा 1961 आणि 1970चा कालखंड आहे, ज्यामध्ये 365 दिवसामधल्या 90 बैठका या विधिमंडळामध्ये झालेल्या आहेत. आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आज फक्त 2022 मध्ये फक्त 31 बैठका झालेल्या आहेत. रेल्वेची सुविधा वाढली, बसेसची सुविधा वाढली. खरं तर रेल्वे आणि बसेसमध्ये कोणते आमदार सध्या बसतच नाहीत. एकतर ते विमानात बसतात किंवा स्वतःच्या आलिशान गाडीमध्ये बसतात, पण तरीही ही मंडळी विधिमंडळामध्ये उपस्थित नसते. आणि म्हणून आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला असं दिसतं की 2022 मध्ये फक्त 31 बैठका झालेल्या आहेत. 2014 नंतरची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की 2014 मध्ये केवळ 20 बैठका झालेल्या आहेत. 2015 मध्ये 35 बैठका झालेल्या आहेत. 2016 मध्ये 39 बैठका झालेल्या आहेत. 2021 मध्ये तर फक्त 15 बैठका झालेल्या आहेत. आणि 2022 मध्ये 31 बैठका झालेल्या आहेत. 1961 ते 70ची जर परिस्थिती आपण बघितली तर तिथला कुठलाच आकडा हा 70 बैठकांच्या खाली आलेला नाही. सर्व बैठका या 70च्या पुढच्या आहेत. म्हणजे पहिलंच वर्ष 61-81 बैठकांचं होतं. 68 साली तर 90 बैठका झाल्या. कुठलीही सुविधा नव्हती, कुठल्याही वाहनांच्या व्यवस्था नव्हत्या, जाण्या येण्याचा प्रवासाचा कुठलाही विमानाची व्यवस्था नव्हती. परंतु तरीही इतक्या मोठ्या संख्येने तत्कालीन परिस्थितीमध्ये विधिमंडळाच्या बैठका होत होत्या. आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक 1 तासाला विमानाची सेवा आहे, रेल्वेच्या आलिशान सेवा आहेत. इतकंच नाही तर आमदारांकडे स्वतःच्या खूप आलिशान गाड्या आहेत. आता मेट्रो ट्रेन आहेत. बरंच काही सुविधा झालेल्या आहेत. आणि यापेक्षा पुढं जाऊन काही मंत्र्यांना तर काही खाजगी कंपन्यांचे मालक अर्थातच मोठमोठे बिझनेसमॅन इमर्जन्सीमध्ये स्वतःचे हेलिकॉप्टर देखील पुरवतात, कारण ते मंत्री महोदय त्यांच्या नंतर कामाला येतात. आणि म्हणून एवढ्या सुविधा असताना देखील बैठकांची संख्या खूप कमी आहे. आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं चर्चा होते का विधिमंडळामध्ये, असा प्रश्न आहे. जनता काही प्रश्न विचारत नाही. जनतेकडेचं काही लक्ष नसतं की जनता बघतच नाही की कुठल्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहे, किती बैठका झालेल्या आहेत, शासन व्यवस्थित चालते का, हे जनता कधी बघत नाही. फक्त 5 वर्षानंतर एकदा मतदान करणे, एवढीच लोकशाहीमध्ये लोकांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची भूमिका काय तर फक्त एकदा मतदान करणे आणि लोकशाहीमध्ये शाही लोकांना निवडून देणे. आणि ह्या शाही लोकांनी 5 वर्ष एखाद्या महाराजासारखं आपल्यावरती राज्य करणे, अशी अवस्था झालेली आहे. त्यांना कोणी प्रश्न विचारणार नाही. जनता तर प्रश्न विचारूच शकत नाही. मुळात विरोधी पक्ष देखील प्रश्न विचारू शकत नाही, कारण विरोधी पक्षच अस्तित्वात नाही आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमधून जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या लोकसभेचा, खरं तर देशाच्या लोकसभेवरती देखील आपण बोललं पाहिजे, परंतु महाराष्ट्राचा आपण विचार करतोय की एक राज्य, ज्या राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ज्या राज्यामधून खूप मोठे संसदपटू होऊन गेलेले आहेत, या महाराष्ट्राला खूप मोठ्या राजकीय लोकांचा वारसा देखील आहे. परंतु हा वारसा संपुष्टात आलाय का काय, असं दिसायला लागलेलं आहे. जर एका वर्षामध्ये 31 बैठका होत असतील तर त्या बैठकांमध्ये जनतेचे मूळ प्रश्न मांडले जात असतील का? या बैठका ज्या होतात, या बैठका केवळ आमदारांना निधी वाटपासाठी होतात. एकीकडे सांगितलं जाते की राज्याच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे, राज्यामध्ये कडे पैसा नाही आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर एका मतदारसंघामध्ये 900 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट मंत्र्यांना दिलेले आहेत. आता हे मंत्री महोदय 31 बैठका होत आहेत, लोकांचे प्रश्न मांडतायत का? फक्त रस्ते, म्हणजे जिथं कमिशन आहे फक्त तिथलंच कामकाज पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. ना शिक्षणाच्या सुविधा आहेत, कुठल्या शाळेचं बांधकाम आहे, कुठे काहीच नाही आहे. फक्त ज्या गोष्टींमध्ये कमिशन आहे, समजा रस्त्यामध्ये कमिशन आहे तर फक्त त्याचंच टेंडर निघेल, आणि म्हणून रस्ते चांगले व्हायला लागलेले आहेत. ज्या गोष्टीमध्ये कमिशन आहे फक्त त्याचंच कामकाज होतं आणि त्याच्याच बैठका होतात. जनतेच्या प्रश्नाचं काय, इथल्या शिक्षण व्यवस्थेचं काय, इथल्या आरोग्याच्या सुविधांचं काय, इथल्या महिलांच्या प्रश्नांचं काय, इथल्या आदिवासींच्या प्रश्नांचं काय, इथल्या शोषित वंचित बहुजन घटकांच्या प्रश्नांचं काय, इथल्या तरुण पिढींच्या नोकऱ्यांचं काय. खरं तर तरुण पिढींच्या नोकऱ्यावरती अजून एकही बैठक विधिमंडळामध्ये झालेली नाही आहे. मागे एक वेळेस सांगितलं गेलं की 72,000 पदे आपण भरणार आहोत, पण ते कुठे आहेत पदे? मागच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामधल्या 642 सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून याचा प्रश्न विधिमंडळामध्ये कोणी विचारणार आहे का? सरकार याला काही उत्तर देणार आहे का, असा देखील प्रश्न आहे. प्रश्न विधिमंडळामध्ये विचारायला संधीच नाही आहे, कारण बैठकाच नाही आहेत.
जर बैठका होत असत्या तर हे प्रश्न तिथं आले असते आणि खरंच लोकप्रतिनिधी जर हे लोकांचे असते तर त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले असते. परंतु प्रश्न येतो कशाचा? प्रश्न येतो इकडची जमीन आहे, तिकडची जमीन आहे, इथून हा मार्ग निघतोय, तिथून तो मार्ग निघतोय, इथे एवढं बजेट लागणार आहे याची चर्चा होते. सामान्य माणसाच्या आरोग्याची, सामान्य माणसाच्या शिक्षणाची, सामान्य माणसाच्या नोकरीची कोणालाही चिंता नाही आहे. आणि त्याच्यामुळं बैठकांचं जे सत्र आहे हे सत्र सामान्य माणसाच्या प्रश्नांचं सत्रच नाही आहे. त्याच्यामुळं लोकशाहीचा आलेख जो ढासाळतो आहे अशा या पद्धतीनं ढासाळतो आहे. आपण बघितलं की 1961 पासून 2022 पर्यंत किती बैठका झालेल्या आहेत. या बैठकांची संख्या का वाढत नाही आहे? सुविधा वाढलेल्या आहेत पण संख्या वाढत नाही आहे. बरं, संख्या जरी कमी झालेली असली तरी विधिमंडळाच्या बैठकांचा खर्च मात्र कमी होत नाही, हे विशेष. साधारणपणे एका बैठकीसाठी 10 ते 12 कोटी रुपयांचा खर्च राज्याला येतो. हा खर्च कमी होत नाही आहे. बैठका नाही आहेत तर खर्च कमी व्हायला पाहिजे होता, परंतु हा खर्च कमी होत नाही. तर हा खर्च मात्र कायमस्वरूपी आहे, त्याच लेवलला आहे. फक्त बैठका कमी झाल्यात, खर्च तोच आहे. आणि मग बैठका जर कमी असत्या तर खर्च देखील कमी होणं गरजेचं होतं, परंतु खर्च देखील कमी होत नाही. आणि म्हणून नेमकं राज्यामध्ये काय चाललंय असा प्रश्न आहे. खरोखरच आपण लोकशाहीमध्ये आहोत का? खरोखरच लोकशाही लोकांची राहिलेली आहे का, की फक्त ती शाही लोकांची झालेली आहे, असा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा अहवाल वाचला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या वेबसाईटवरती हा अहवाल सगळ्यांना वाचायला मिळतो. दरवर्षी तो प्रकाशित होतो. याचं विश्लेषण देखील आपण केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाही सक्षम होईल अशाच पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले पाहिजेत. सरकार कोणाचं निवडून द्यायचं याच्यापेक्षा विरोधी पक्ष कोणाचा निवडून द्यायचा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विरोधी पक्षातली संख्या ही कमी होता कामा नये. विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे, अशा पद्धतीने लोकांनी विचार केला पाहिजे. सरकार निवडून देणं खूप सोपं आहे, सरकार स्थापन करणं देखील खूप सोपं आहे, सरकार चालवणं देखील खूप सोपं आहे. परंतु या सरकारमध्ये सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे आणि तो निवडून देण्याची जबाबदारी ही सामान्य जनतेवरती आहे. सरकार तर निवडून येतीलच, पण विरोधी पक्षामध्ये सक्षम लोक असली पाहिजे, त्यांनी सरकारला धारेवरती धरलं पाहिजे. आणि विरोधी पक्ष जर मजबूत असेल तरच खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही लोकशाहीमध्ये असणार आहेत. अन्यथा सरकार कोणाचंही येवो, कितीही बहुमताने येवो, एक हाती येवो, त्याचा काहीही उपयोग नाही आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. जोपर्यंत विरोधी पक्ष अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचा विकास देखील होणार नाही. ही जी विधानसभेची परिस्थिती आहे, विधिमंडळाची परिस्थिती आहे, ही परिस्थिती अशीच ढासाळत राहणार आहे. आणि याच्यामधून सामान्य जनतेला काहीही मिळणार नाही आणि या राज्याचा विकास देखील कधीही होणार नाही. आणि म्हणून आपण राज्याच्या विकासाकरता, सामान्य माणसाच्या विकासाकरिता चांगल्या सरकारबरोबरच चांगला विरोधी पक्ष देखील निवडून देणं गरजेचं आहे. आणि विरोधी पक्ष हा 5 वर्षामध्ये कधीही सत्तेच्या बाकावर बसणार नाही याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्याला नेमकं महाराष्ट्राच्या या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन नव्या संदर्भासह. धन्यवाद.